नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जुन्या पडीक आणि धूळ खात पडलेल्या इमारतींना पुनर्जीवित करून तिथे अत्याधुनिक ग्रंथालय उभारण्यात आलंय। प्रोजेक्ट ड्रीम अंतर्गत अत्यंत एका संस्थेच्या मार्फत हा उपक्रम राबवला जातोय। यामध्ये आतापर्यंत 103 लायब्ररी सुरू करण्यात आल्या असून अन्य 150 गावांमध्ये काम सुरू असल्याची माहिती मिळते। अगदी कमी खर्चात या इमारतींची डागडुजी करण्यात आली आहे। इमारतींमध्ये रंगरंगोटी करण्यात येते आहे। ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक ग्रंथालयांमुळे मुलींना सर्वाधिक फायदा होताना दिसतोय। ज्या मुली अभ्यासासाठी तालुक्याच्या ठिकाणावर जाऊ शकत नाहीत त्यांना गावातच सुविधा मिळते। सोबतच या ग्रंथालयांमुळे मुलांना स्क्रीन टाइम कमी होतानाही चर्चा रंगते। पण बघू शकतो की कधी काळी अंगणवाडीची ही इमारत जी पडीक म्हणून पडलेली होती आणि त्याचा वापर होत नव्हता। मात्र नागपूर जिल्हा परिषदच्या ड्रीम प्रोजेक्ट अंतर्गत हिला कशा प्रकारे पुनर्जीवित करण्यात आलेला आहे। या गावच्या काही विद्यार्थ्यांनी आपण त्यांना विचारूया की त्यांच्या गावामध्ये अशा प्रकारचं हे जे ग्रंथालय सुरू झालं याबद्दल त्यांना काय वाटतं। बेटा नाव काय तुझं? आचल संजय भांडारकर। आता तू कोणतं पुस्तक वाचत आहे आणि तुझ्या गावात जी लायब्ररी सुरू झाली त्यामुळे तुला किती फायदा होत आहे? मी आता स्पर्धा परीक्षेची पुस्तक वाचत आहे व्याकरणचे। मला इथे लायब्ररी सुरू झाली तर इतका आनंद झालं। मला याच्या आधी रामटेकला जा लागत होतं अभ्यास करायला। इथं गावात आहे, मला खूप चांगलं वाटत आहे आणि सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत। याआधी मी रोज रामटेकला जायची, त्यामुळे प्रवासात वेळ वाया जात होता आणि इथे आमच्या गावामध्ये लायब्ररी ओपन झाली याचा खूप सुरुवातला तर आम्ही एंटर केलं आणि इथे बघितलं तर तोंडातून एकदम वाव निघलं। म्हणजे इथची रचना जी आहे एकदम लायब्ररीकरिता नाही का परफेक्ट बसलेली आहे आणि इथे मन एकदम असं इथे मिळावू मन होते वाचनाकरिता। एक स्तुत्य असा उपक्रम आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह तुषार कोहळे, पंचाळ बुजुर्ग, नागपूर।